आष्टा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सोहळा उत्साहात संपन्न. सांगलीच्या अप्पर तहसील कार्यालय आष्टा येथे आमदार सदाभाऊ खोत सदस्य विधान परिषद यांच्या शुभ हस्ते शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न. महाराष्ट्र दिनाचा झेंडावंदनाचा समारंभ अप्पर तहसील कार्यालय आष्टा येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. महाराष्ट्रातील जनतेला शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना घडलेला हा महाराष्ट्र, साधू संतांच्या विचारांना घडलेला महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे. या ठिकाणी तहसील कार्यालय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहे. विकासामध्ये प्रभरेश्वरांना त्यांना शक्ती देऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना सदाभाऊ खोत यांनी केली आहे. महाराष्ट्र दिनाचा झेंडावंदनाचा समारंभ अपर तहसील कार्यालय आष्टा येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. महाराष्ट्रातील जनतेला शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं घडलेला हा महाराष्ट्र, साधू संतांच्या विचारांना घडलेला महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या ठिकाणी जिथं माझ्या हस्ते झेंडावंदन झालं ते अपर तहसील कार्यालय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहे. मी या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं देवाभाऊंना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये परमेश्वरानं त्यांना शक्ती देऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.